नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 29. दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली. माईसाहेब नेहमीप्रमाणेच प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. आगामी निवडणुकांविषयी खूप चर्चा झाली. माईसाहेब निवडून येणार आणि मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचं खातं देऊन कॅबिनेट मंत्री केलं जाणार हे निश्चित असल्यानं कार्यकर्ते उत्साहात होते. त्यांची बिनविरोध निवड व्हावी म्हणून प्रयत्न करावेत असा सूरही काही कार्यकर्त्यांनी लावला. ती गोष्ट अगदीच अशक्य नव्हती. या भागात विरोधी पक्ष दुबळा होता आणि जे काही थोडे लोक होते त्यांच्या मनात ही माईसाहेबांविषयी आदराची भावना होती. काँग्रेसच्या खालोखाल शेतकरी कामगार पक्षाला मानणारे लोक बहुसंख्य होते. त्या पक्षाचे या भागातले पुढारी जानोळीकरांचे जवळचे पाहुणे संबंध असलेलेच होते. त्यांनी मनावर घेतलं तर ही निवडणूक बिनविरोध होऊन माईसाहेबांचा पुढचा मार्ग सुकर होणार होता. तसा प्रयत्न करून बघावं, थोडी चाचपणी करावी म्हणून 2 ज्येष्ठ कार्यकर्त्यावर ती जबाबदारी टाकण्यात आली आणि बैठक संपली. बंगल्यात बैठक चाललेली असताना हेमलतानं आपण नदीच्या बाजूला फिरावयास जाऊ म्हणून विजयाला आग्रहानं बाहेर नेलं. दोघेही फिरत फिरत पेरूंच्या बागांतून हिंडत नदी काठावर आल्या. नदीचा शांत संत प्रवाह बघत बोलत बसल्या. विजयाबाई, तुमच्या आणि माईसाहेबांच्या रूपात इतकं साम्य कसं हो? कुणीही म्हणेल तुम्ही त्यांचीच मुलगी आहात. हेमलता म्हणाली, त्यांची मुलगी असल्यामुळेच इतकं साम्य आहे. काय? तुम्ही मासाहेबांच्या? काय सांगता? हेमलता किंचाळून उद्गारली. तिच्या आश्चर्याचा उद्रेक बघून विजयाला हसू आलं. मंदपणे हसत विजयानं तिला धीर दिला. किंचाळू नका हेमलता, मी चेष्टा केली. त्यांच्या पोटी जन्मण्याचं भाग्य माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीला कुठला लाभायला? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, केवळ योगायोगानं मी इथे आले आहे आणि आम्हा दोघीतलं साम्य तुम्हा लोकांच्या ध्यानी आलं. पण समजा मी त्यांची मुलगी असते तर मला आनंदच वाटला असता. विजयाबाई, माईसाहेबाने शंभूराजे हा एकच मुलगा असल्याचं मला ठाऊक होतं म्हणून मी चकित झालं, एवढंच. एवढ्यात प्रवाहाच्या खालच्या बाजूने बंदुकीचा बार कडाडला. हेमलता दचकली. कुणी बार टाकला हो? आपण उठूया. या भागातली माणसं किरकोळ कारणासाठी सुद्धा मुडदे पाडतात म्हणे. घाबरण्याचं कारण नाही हेमलता, हा उदय असणार. मासेमारीत बसला असेल झालं. चला आपण त्याच्याकडे जाऊ. कोण हा उदय? माझा मित्र. इथं आल्यावर ओळख झाली आमची. चला. दोघी उठल्या. बारचा आवाज ऐकू आला होता त्या दिशेने चालू लागल्या. काय करतो हा तुमचा मित्र? रिकामपणाचे उद्योग. माश्या मारतो. आज मात्र तो मासे मारत असावा. विजया हसत हसत बोलली. त्या दोघी दरडीचा उतार उतरून प्रवाहाकडे चालल्या होत्या. उतारावर शेवरीच्या रांगा होत्या. पुढे प्रवाहाला लागून उंबराचं झाड होतं. तिकडून पुन्हा एक बार कडाडल्याचा आवाज आला. तिथे एका खडकावर उदय बसलेला दिसला. उदय, ए! उदयने त्या दोघींना बघितलं आणि त्यानं रायफल मोडली होती. ती काडतूस सरकवून खाट दिशी सरळ केली आणि तो उभा राहिला. इकडे कुठं ग? आणि या कोण? या हेमलता, महसूल मंत्री दादासाहेब देशमुखांच्या कन्या. नमस्कार. हेमलतानं नमस्कार केला पण उदयनं तिकडे दुर्लक्ष केलं. उदय, हेमलतानं नमस्कार केला तुला. यांचं आणि शंभूराजेंचं मॅरेज होणार आहे. तुझ्या कानावर आलं असेल. हो हो, आनंदाची गोष्ट आहे. 2 गोळ्या घातल्यास आणि मासे कुठे आहेत? एकाही गोळीने तो मासा टिपता आला नाही. मासा भला दांडगा आहे बघ. बहुतेक इनामदार घराण्यातील असेल. उदय, अगं माशात ही मोठे मासे, लहान मासे, खानदानी मासे, क्षुद्र मासे असा भेद असतो. मोठे मासे लहान माशांना खातात. तोच न्याय म्हणजे ती स्थिती आपल्याकडेही आढळते की नाही? या हेमलताबाईंना विचारावं तर.
उदय, काहीतरीच काय बोलतोयस? बरं सोडून देतो विषय. काय म्हणतेस? मी काही म्हणत नाही. बाहेर टाकल्याचा आवाज आला तेव्हा तूच असणार म्हणून इकडे आले. विजया, लहान माशानं मोठा मासा गिळायचा प्रयत्न करू लागला तर तो जबडा फासटून ही सरळ मोठ्या माणसाच्या पोटात जाणार. मी जर माईसाहेबांच्या विरुद्ध निवडणुकीला उभा राहिलो तर केवळ डिपॉझिट जप्त होण्यावर पराभवाचे परिणाम थांबले म्हणजे मिळवली. नाहीतर मी जाणार त्या मोठ्या माशाच्या पोटात. अरे असं काय बोलतोयस? सरळ सांग ना. आणि निवडणुकीला उभं राहण्याचं वेळ केव्हा डोक्यात शिरलं रे बाबा? राजकारणात मला इंटरेस्ट नाही खरं, पण राजकारणी माणसात आहे. विशेषतः ढोंगी माणसांचं राजकारण माझ्या इंटरेस्टचा विषय आहे. मी त्यांचं ढोंग उघडं करून जगाला दाखवण्यासाठी उमेदवारी जाहीर करतोय. अरे पण निवडणूक लढवणं सोपं नसतं. तुला तर राजकारणातलं ओ का ठो कळत नाही आहे आणि म्हणे उमेदवारी जाहीर करतोय. राजकारणातलं मला काही कळत नाही हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ स्पष्ट आहे. पण मला राजकारणी माणसांविषयी खूप कळतंय. अरे पण पराभव निश्चित असताना लढायचं कशाला? विनाकारण त्रास का घ्यायचा? अगं, विजयातल्या आनंदापेक्षा मला अशा माणसांची आपण लढतोय याचंच समाधान महत्त्वाचं वाटतं. मी जिंकणार नाही हे काय कुठलंही शेंबडं पोरगं सांगू शकेल, पण कुणीही सांगू शकणार नाही अशा गोष्टी मी प्रचारसभातून सांगू शकेन. या निवडणुकीच्या निमित्तानं मला संधी मिळते आहे. ढोंगी माणसांचं वस्त्रहरण करण्याची संधी मिळते आहे मला. मी स्वतंत्र उभा राहिलो तर शेतकरी कामगार पक्षाचा मला पाठिंबा मिळेल, म्हणजे माझं ऐकायला लोक येतील यात शंका नाही. तुला ठाऊक असतील त्या ओळी, जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. त्या ओळी तशा नाहीत उदय. जे जे आपणाशी ठावे ते ते आपणा जवळी ठेवावे, सर्वांना बुचकळ्यात पाडावे स्वस्तपणे. विजयाने खट्याळपणा केला. तो उदयच्या बोलण्यातील कडवटपणा हेमलताच्या ध्यानी येऊ नये म्हणून. पण उदय आता सरळ नावं घेऊन हल्ला करू लागला. माईसाहेब आल्यात म्हणे. आज बंगल्यावर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांची बैठकी चालू आहे. बिनविरोध निवड व्हावी असा प्रयत्न चालल्याचं मला कळलं आहे, पण मी ते होऊ देणार नाही. मी एकाकी लढत देईन आणि माईसाहेबांचं खरं रूप लोकांना दाखवीन. मिस्टर उदय, तुम्ही जे काही बोलता आहात त्याचं मला राग येण्याचं कारण नाही. आत्तापर्यंत निमूटपणे उदयचं बोलणं ऐकून घेत असली हेमलता म्हणाली, तुम्ही थोडे डॅशिंग स्वभावाचे दिसता. हे स्पिरिट ही स्तुत्य आहे, पण मला वाटतं तुम्ही वैचारिक मतभेदापोटी विरोध न करता वैयक्तिक कारणासाठी माईसाहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढायला उभे राहतात. एम आय राईट? तुमचा इनामदार घराण्यावर एवढा राग असण्याचं काय कारण? तुम्ही ते विचारू नये मिस हेमलता. तुम्ही त्यांचे गेस्ट आहात. काल परवा या गावात आलात. मी तुम्हाला काही सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटेल हा माणूस इनामदारांचा शत्रू आहे आणि हे ठरलेलं मॅरेज मोडावं म्हणून हा काही बाई सांगत सुटला आहे. म्हणजे इतकी गंभीर गोष्ट आहे ती की मला कळली तर हे मॅरेज मी मोडेन असं वाटतं तुम्हाला? त्यांचं काही ऐकता. तू काहीही सांगून त्यांच्या मनात संशय पेरू नकोस उदय. शहाणाच आहेस बघ. तुझा राग असेल त्या आबासाहेबांच्यावर, त्यासाठी शंभूराजेंच्यावर सूड उगवायचं काय कारण? आबासाहेबांनी काय केलं? त्यांच्यावर तरी यांचा राग का? हेमलतानं परत विचारलंच. चला, मला ठाऊक आहे सगळं. मीच सांगते तुम्हाला. उदय, आम्ही जातो. वाटलं तुझ्या कंपनीत हेमलताबाईंचाही जरा वेळ जाईल, पण तू म्हणजे यांचा वेळ बरा जावा म्हणून मी माकड उड्या मारून दाखवीन असं वाटलं की काय तुला? बरं, पुरे आता निघतो आम्ही. आनंदाची गोष्ट आहे. दोघी हिरमुसल्या चेहऱ्यानं परत वळल्या. हेमलताला बरोबर घेऊन उदयला भेटण्यात आपण चुकलो असंच विजयाला वाटलं. इतका असभ्य माणूस मी जन्मात पाहिला नाही विजयाबाई.
उदय तुम्हाला वाटतो तितका वाईट नाही हेमलता, पण इनामदार घराण्याशी संबंध कुठल्याच व्यक्तीबद्दल त्याच्या मनात आदर आपुलकी आढळणार नाही. त्यालाही काही कारणं आहेत. आणि मग विजयानं खंडूच्या खुनाचं प्रकरण हेमलतेला सांगितलं. पण यात माईसाहेबांचा शंभूराजेंचा संबंध कुठे येतो? त्यांचा काय दोष? हा माणूस मला आवडला नाही एवढं मात्र खरं. सुडानं आंधळा झाल्यानं त्याला काही विवेक राहिला नाही असंच म्हणावं लागेल. निवडणुकीच्या निमित्तानं माईसाहेबांच्यावर चिखलफेक करण्याची, त्यांची बदनामी करण्याची संधी घेण्याच्या बेतात दिसतो, पण सूर्यावर भुंकण्यासारखा मूर्खपणाचा प्रकार आहे. हेमलता म्हणाली, मला आश्चर्य वाटतं, तुम्ही या माणसाला मित्र कसं काय मानतात? माणूस ओळखण्यात चूक होऊ शकते हेमलता, पण कोण चुकतं ते काळच आपल्याला सांगू शकेल. तुम्ही काही दिवस थांबा, म्हणजे तुमच्या जवळच्या काही माणसांची तुम्हाला चांगली ओळख होईल. असं गूढ काय बोलता? थोड्या दिवसानं काय होणार आहे? सूर्याची पिलं उजेडात येणार आहेत, विजयानं हसत सांगितलं. माईसाहेबांची बिनविरोध निवड करण्यासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आले असतानाच उदय यादवनं आपली उमेदवारी जाहीर केली. लोकांना हा एक विनोद वाटला. काही पुढाऱ्यांनी त्याची भेट घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पैशाचं आमिष दाखवलं, धमकी दिली, पण उदयनं कुणाचं ऐकलं नाही. त्यानं जानोळीत प्रचारसभाही घेतल्या. त्याला शेतकरी कामगार पक्षाच्या एका गटानं पाठिंबा दिला. आजवर काँग्रेसला विरोध करीत असलेल्या या विरोधी पक्षाने रंगराव देसाईंच्या सांगण्यावरून माईसाहेबांच्या विरुद्ध उमेदवार उभा केला नव्हता. रंगराव देसाई जानोळीकरांच्या नात्यातले असल्यामुळेच हे घडू शकले, या विचाराने असंतुष्ट झालेल्या मंडळींनी उदय यादव या तरुण उमेदवाराला पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं. माईसाहेबांना उदय यादवनं विरोधी उमेदवार म्हणून उभं राहायचं ठरवल्याचं लगेच कळलं. उदय यादव त्याच्या गल्लीतल्या पोरांना सुद्धा ठाऊक नसल्यानं त्याचा विरोध नावालाच होणार आणि फारसं बिघडणार नाही, पण बिनविरोध निवडणुकीची योजना फसणार, असं कार्यकर्ते बोलू लागले. माईसाहेब अस्वस्थ झाल्या. उदयनं बदनामी केली, चारित्र्य हनन केलं तरी फारसं बिघडणार नव्हतं, कारण त्यांना खात्री होती की लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण त्यांना भीती वाटत होती ती वेगळीच. विजयानं धमकी खरी करायची ठरवलं तर? रविवारपर्यंतची मुदत होती आणि शनिवार मावळला तरी माईसाहेबांना विजयानं घातलेल्या कोड्याला उत्तर गवसलं नव्हतं. त्याने अनेक दृष्टीने विचार करून बघितले, पण प्रश्नाची उकल मुश्किल आहे हेच तर शेवटी मिळत होतं. अखेरचा प्रयत्न करून बघावा म्हणून शनिवारी रात्री मासाहेबांनी विजयाच्या गेस्टरूमची डोरबेल वाजवली. दार उघडलं तसं त्या आत गेल्या आणि त्यांनी दार बंद करून घेतलं. या माईसाहेब, बसा बसा ना, मी वाटच पाहत होते तुमची. उद्या रविवार, तुमचा निर्णय निश्चित झाला की उद्या धर्मगडावरल्या त्या कुणा परपुरुषाच्या समाधीवर फुलं उधळावी लागणार नाहीत. माईसाहेब काही बोलल्या नाहीत. त्यांनी आपली नजर दादांच्या बेडकडे वळवली. ते तिथं नव्हते. हे कुठं आहेत? हे म्हणजे दादा कुठं आहेत विचारता होय? पण प्रतापराजेंच्या पत्नीनं त्यांचं नाव घ्यायला हरकत नव्हती. त्यांच्या नावानं कुंकू लावाल तेव्हा हवं तर हे म्हणा, तुमचे हे पलीकडच्या रूममध्ये झोपलेत. तुम्ही येणार हे ओळखून मीच ही व्यवस्था केली आहे. दादा तुमच्या अभिनयाला फसतात, त्यांची फसवणूक नको म्हटलं. मात्र तुमचा निर्णय पक्का झाला की ते तुम्हाला कायमचेच मिळणार आहेत. पूर्वीचं ते बोलणं ऐकून माईसाहेबांच्या पायाखालची जमीन सरकू लागली. कदाचित तिची समजूत निघेल, आठवड्याभरात तिचा राग निवला असेल, ती सगळ्या अडचणी ध्यानात घेऊन आपल्याला दया दाखवील अशी आशा धरून माईसाहेब आल्या होत्या. पण विजयानं त्यांच्या नवऱ्याची सुद्धा भेट होऊ न देण्याची क्लुप्ती लढवल्याचं बघून त्या सुन्न झाल्या. वाटलं आता बोलण्यात, वाद घालण्यात, मुलीची विनवणी करण्यात काही अर्थ नाही. निघून जावं आणि घडेल ते पाहत बसावं. विजयाच्या हट्टाग्रहापुढे आपलं काही चालणार नाही. या खडकावर डोकं आपटलं तरी त्याला पाझर फुटणार नाही. माईसाहेब,
उदयनं तुमच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला ठाऊक आहे? त्याला मी उभं केलं आहे. त्याला मी सांगितलं आहे, तू जिंकणार. मी तुझ्या हातात असा बॉम्बगोळा आणून देणार आहे की त्याच्या दणक्याने हे जानोळीकर घराणं नामशेष होऊन जाईल. विजया, मी परत जाते. तुझ्याशी बोलण्याची इच्छाच उरली नाही आता. तुम्ही जाऊ शकता. उद्या रात्री उदयच्या प्रचारसभेत मी बोलणार आहे. काय बोलायचं ते तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. इतकी कठोर कशी ग तू? तुला थोडीसुद्धा जन्मदात्या आईबद्दल दयामाया काही वाटत नाही? किती हास्यास्पद बोलता माईसाहेब. मी कठोर असते तर पोटच्या पोरीला सोडून परपुरुषाबरोबर पळून गेलेल्या पाषाण हृदयी आईला परत चलमून हट्ट धरला असता. माझ्या दादांवर दया करा आणि आमच्याबरोबर चला असं मी म्हणते, यात माझा कठोरपणा कुठे आहे? पैसा, प्रतिष्ठा, सत्ता यांच्या मोहात पडून तुम्ही अजूनही पोटच्या मुलीला आणि गरीब प्रेमळ नवऱ्याला निर्दयीपणे दूर ठेवताय आणि मला कठोर ठरवताय. शंभूला सुद्धा बरोबर घेऊन चला. तो माझा सावत्र भाऊ असला तरी तो तुमच्या पोटचा आहे. त्याची तुमची ताटातूट फावी असं मी म्हणणार नाही. इतकी कठोर नाही आहे मी. माईसाहेबांना वाटलं हिला सांगावं, शंभू तुझा सख्खा भाऊच आहे, तरीही तो इथंच राहिला पाहिजे. त्यानं पित्याचं नाव म्हणून हुतात्मा प्रतापराजे जाधवांचंच नाव घेतलं पाहिजे. काही झालं तरी हे गुपित, हे रहस्य कोणाला कळता कामा नये. विजयाला सांगितलं तर हिचा विश्वास बसणार नाही. ती पुरावा मागेल. कुठला पुरावा द्यायचा? तिनं हे रहस्य बाहेर फोडलं तर? नकोच. प्राण गेला तरी प्रतापराजेंनी व्यक्त केलेली इच्छा पुरी करायचीच. शंभूराजे प्रतापराजेंचा मुलगा नाही हे रहस्य माझ्या ओठातून कधी बाहेर पडता कामा नये. विजया, हा हट्ट सोडून दे. तुम्ही दोघंही माझ्याजवळ राहा, या बंगल्यातच. तुझा विवाह त्या उदयशी मीच करून देईन. यांची देखभाल इथं व्यवस्थित केली जाईल. कुणाला काही कमी पडणार नाही. अजूनही विचार कर. विचार तुम्ही करायचा आहे माईसाहेब. अशा भूलतापांना मी फसणारी नव्हे. मला तुमची परीक्षाच बघायची आहे. तुम्ही आपली मुलगी, आपला पती यांची निवड करता की पैसा, प्रतिष्ठा, सत्ता यामागे धावता? ते कळलं की मी कसं वागायचं आणि काय करायचं ते ठरवणार आहे. या दोन पर्यायातून तुम्ही कुठली निवड करतायत त्यावरून तुम्ही माझ्यावर केलेला अन्याय विसरून जायचं का त्याचा सूड घ्यायचा ते मी ठरवणार आहे. इतका सरळ प्रश्न नाही हा मुली. उत्तर तर अगदी सरळ आहे बाईसाहेब. तुम्ही उत्तर द्यायचं टाळता त्याचं कारण तुम्ही ढोंगी आहात. उदय सांगतो ते खरंच आहे. वरून तुम्ही दिसता तशा नाहीत. हे साध्वीपण, हा शुद्ध चारित्र्याचा देखावा सगळं खोटं आहे. उदयनं मला सांगितलंय, तुमचा रानोजींबरोबर, सासऱ्यांबरोबर संबंध अनैतिक. माईसाहेब निमिषभर अविश्वासानं आपल्या लेकीकडे पाहत राहिल्या. तिला काय म्हणायचं आहे ते त्यांच्या ध्यानी येताच संतापाच्या तिडकीनं पुढे सरसावल्या आणि सारी शक्ती एकवटून खाडकन मुलीच्या थोबाडीत दिली. विजयाच्या तोंड आई ग अशी किंकाळी अभावितपणे बाहेर पडली. आजवर न उच्चारला तो शब्द आतून उसळून बाहेर आला. तिरमिरत्या रागानं माईसाहेबांनी पूरला थोबाडलं खरं, पण आई ग या वेदनायुक्त शब्दाने त्यांनी परत उगारला हात वरच थांबवला. त्यांच्या हृदयातून वात्सल्याचा उमाळा फुटला आणि राग वाहून गेला. क्षणभरात त्यांनी विजयाला हृदयाशी कवटाळलं आणि त्यांनी दाटून आलेल्या मायेला आसवातून वाहू दिलं. डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांच्या धाराने विजयाचा खांदा भिजत होता. माईसाहेबांचं अंग गदगदत होतं. इतके हुंदके आवरत नव्हते. विजया भांबावली होती. तिच्या मनात संमिश्र भावना दाटल्या होत्या. आपण भलतंच बोलून गेलो याचा पश्चाताप होत होता. माईसाहेबांच्या वात्सल्य भावनेवर अजूनही अविश्वास होता. आईच्या कुशीची नैसर्गिक ओढ होती. ही कूस आपल्याला जास्त काळ न लाभल्याची चीड होती. अगतिक माईसाहेबांना आपण टोचून बेजार करतोय, पण हे कळत असूनही तीक्ष्ण तिखट शब्दांशिवाय आपल्याला वेगळे शब्द सुचत नाहीत याची खंत होती.
मेंदूला झिंझिण्या आणणाऱ्या हस्तप्रहारानं निर्माण झालेली शारीरिक वेदना होती, पण विजयाला रडावंसं वाटलं नाही. भावनावेग ओसरल्यावर माईसाहेब लेकीपासून अलग झाल्या. डोळे पुसत त्या जवळच्या कोचवर बसल्या. पाठ टेकून मस्तक मागे झुकून त्या वर शून्यात पाहत बसल्या. आपल्यात आणि मुलीत सुसंवाद होऊ शकत नाही याच्या तीव्र जाणीवेनं त्या हताश झाल्या होत्या. मायलेकीच्या रूपरंगात चेहऱ्या मोहऱ्यात इतकं साम्य असूनही मन अशी परस्पर विरोधी कशी कळत नव्हतं. 9 महिने पोटात वाढवून प्रसूती वेदना सहन करून जन्माला घातलेल्या आणि 3 वर्ष अंगावर पोचलेल्या या पोरीची आपण नक्कीच आई नाही. परक्याचं अंड उबवणाऱ्या पक्षिणीसारखी आपली गत झाली. आपलं सारं आयुष्य शापाच्या सावलीत फिरतंयचं वाटू लागलं. अनाथ मुलगी म्हणून मामा घरी वाढलो. मातापित्यांचं प्रेम कधी अनुभवताच आलं नाही. तारुण्यात शरीर सुखानं तृप्त होता आलं नाही. पुढे तर कुणी पुरुष सखाच उरला नाही. पती नाही की प्रियकर नाही. आता पुत्र कन्या पती जवळ आलेत, पण नियतीचा संकेत असा की या जवळ येण्यात समाधान नाही. माईसाहेबांना वाटलं आपण खूप थकलोय. आपली पुरती दमछाक झाली. दैवानं आपली ससे होलपट केली. आता हे सगळं संपून जाईल तर बरं होईल. उरलेल्या भोगाचे देणे पुढील जन्मी देता येईल. आता सहन नाही होत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.